मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका दिव्यांगी प्रवासीवर मारहाण झाल्याची बातमी समोर येते आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। एका व्हिडिओमध्ये पोलिओने प्रभावित दिव्यांग व्यक्तीवर दिव्यांगी प्रवाशीवर CSMT ते कर्जत फास्ट लोकल ट्रेनमधील दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या कोचमध्ये लोकांनी तब्बल मारहाण केली आहे आणि याचा व्हिडिओ आता समोर येतो। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे या दिव्यांग व्यक्तीला मारहाण केली जाते। या घटनेबद्दल आता माहिती समोर येते, ज्यामध्ये काल दुपारी 2:45 वाजता 6 ते 7 जणांनी या पोलिओग्रस्त व्यक्तीवर मारहाण केलेली आहे। हा प्रकार 6 नंबर कोचमध्ये घडलाय, जो दिव्यांगांसाठी राखीव आहे। व्हिडिओमध्ये पुरुष, महिला आणि अगदी लहान मुलगा देखील पीडितावर मारतानाचा दिसत आहे। सोशल मीडियावर या आरोपांवर लोकांनी संताप व्यक्त केलाय, तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे आणि गंभीर कारवाईची देखील मागणी केली आहे। दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या कोचची सुरक्षा आणि नियंत्रण का होत नाही असा प्रश्न आता इथे उभा राहतोय। दिव्यांगांसाठी असलेल्या डब्यामध्ये सुद्धा जर नॉर्मल पीपल येत असतील तर मग त्या दिव्यांग डब्याचा काय उपयोग, हा प्रश्न इथे उपस्थित राहतोय। काहींनी शिस्त आणि ट्रेनमध्ये नियम पाळण्याची देखील अपेक्षा व्यक्त केली आहे। या घटनेनंतर आता काही दिव्यांगांचा सन्मान आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्याची सगळीकडे सतत चर्चा सुरू आहे।